मवियाच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्याची केली राज्यपालांकडे तक्रार। पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करण्याची मागणी। आपल्यावर टीका केल्यानं विरोधकांना प्रसिद्धी मिळते, चाकणकरांचं वक्तव्य। तर रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंचा जोरदार पलटवार। लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला। महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं। अजित पवारांकडून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक। कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन। संजय राऊतांकडून खरपूस समाचार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 17 जूनला। मालमत्ता जप्ती आणि इतर अर्जांवर होणाऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकमही हजर राहणार। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ। तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। भिवंडीच्या पडघामधल्या एटीएसच्या छापेमारीमध्ये धक्कादायक खुलासा। नाचन परिवारानं स्लीपर सेल तयार केल्याची माहिती। स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं केलं जात होतं काम। जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली। 6 जूनला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। भारताचं सुरक्षा कवच आणखी मजबूत होणार। रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार। भिवंडीच्या पडघा इथल्या एटीएसच्या छापेमारीत धक्कादायक खुलासा समोर आलाय। नाचन परिवाराने स्लीपर सेल तयार केलेला आहे अशी माहिती समोर आली। तर देशविरोधी कारवाईसाठी स्लीपर सेल तयार करण्यात आले होते। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे। आज झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या वकिलाने केलेल्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे। सांगलीतील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। भारताचं सुरक्षा कवच आणखीन मजबूत होणार आहे। रशिया 2026 पर्यंत सर्व S-400 एअर डिफेन्स सिस्टीम देणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने लोटले, मात्र अजून सुद्धा मंत्रिमंडळात समावेश केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचं वाटप झालेलं नाहीये। त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलेलं होतं। धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याप्रकरणी अंजली दमानिया जबाब नोंदवणार आहेत। त्यामुळे आता पुन्हा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल निर्माण झाला। एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरची सुनीता पोलीस चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचं समोर आलं। त्यामुळे आता NIA आणि सैन्याचे अधिकारी सुनीताची चौकशी करणार आहेत। परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संदर्भात राज्य सरकारच्या जाहिरातीचा चेहरा ठरलेला चंद्रपूरचा विद्यार्थी रोहित दिवसे याला सरकारने शिष्यवृत्ती नाकारली आहे। बर्मिंगहम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी रोहितला शिष्यवृत्ती देण्यात आली होती। दरम्यान तांत्रिक कारण देत सरकारने शिष्यवृत्ती नाकारली। जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरलेली आहे। 6 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब पुलाचं उद्घाटन होणार आहे। लोणावळ्यात पुन्हा एकदा मनसे आणि परप्रांतीय यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे। परप्रांतीय सुपरवायझर स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत असल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांना प्राप्त होताच त्यांनी परप्रांतीयाला मनसे स्टाईलने धडा शिकवलाय। पुण्यातील बनेश्वर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास PMRDA कडून अखेर मंजुरी मिळाली आहे। बनेश्वर रस्त्यासाठी 2.94 कोटींचा निधी मंजूर झाला, त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या पाठपुराव्याला यश आलंय। सोलापूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात 347 कोटी 67 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कारखान्यातील सेवानिवृत्त कामगार आणि व्यापाऱ्यांनी केलाय।
यासाठी मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. पावसाळ्यात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावं याबाबत कणकवलीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. गणपती साना इथे गड नदी पात्रामध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. मंदिर जतन संवर्धन कामामुळे दर्शन रांगेत आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्यात येतो आणि त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत अडथळा निर्माण होतोय. परंतु कालपासून पश्चिम द्वार हे दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. रानडुकराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. जळगावच्या अंतुर्ली इकडं लोठार शिवारात ही सही घटना घडलेली आहे. दरम्यान नागरिकांच्या मदतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. जळगावच्या चोपड्यात भर रस्त्यात एक महिलेची प्रसूती झाली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या अहवालात चौकशी समितीने कर्जाने उपकेंद्रातील आरोग्य सेविका आणि वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाला दोषी ठरवलंय. बकरीदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये पोलीस आयुक्तांनी शांतता बैठक घेतली. नागरिकांनी शांतपणे सण साजरा करण्याचं आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरती मिळणारी 1.9% सवलत रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरामध्ये असलेल्या संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पुलाचं काम मागील 10 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेलं नाहीये. 15 फूट लांब आणि 2 ते 3 फूट खोल खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. रत्नागिरीच्या मीरा किनाऱ्यावर वादळाच्या तडाख्यात सापडून बसरा स्टार हे जहाज एका जागी 6 वर्षापासून अडकून पडलेलं होतं. दरम्यान मीरा समुद्र किनाऱ्यावरती लाटांच्या सातत्याने होणाऱ्या माऱ्यामुळे या जहाजाचे 2 तुकडे झालेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे भंगारात असलेलं जहाज इथल्या पर्यटनाचं केंद्र बनलं होतं. वाशिमच्या रिसोड एसटी आगाराला नवीन 5 एसटी बसेस मिळालेल्या आहेत. या सर्व एसटी बसेसचं लोकार्पण आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडलंय. बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत भरणाऱ्या गुरांच्या सर्व बाजारांवर आजपासून 8 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गुरांच्या बाजारात शुकशुकाट बघायला मिळतो. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील 24 धरणात केवळ 28% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तब्बल 525 गावात 135 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यात पावसानं उसण घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद पॉलिश करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. ट्रॅक्टरवरती जोडलेल्या पॉलिश मशीनच्या सहाय्याने हळदीला पॉलिश केलं जात आहे. दिंडोरीच्या जाधव वस्तीजवळ बिबट्याने 5 वर्षीय चिमुकलीवरती हल्ला केलाय. आजोबांसोबत घरी जात असताना बिबट्याने चिमुकलीवरती झडप घालून नेलेला आहे. दरम्यान नागरिकांनी शोध घेतला असता चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. मावळमधील 24 शाळा आधुनिक पायाभूत सुविधांनी विकसित करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येतो. यासाठी एकूण 20,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात ज्वारी बाजरी खरेदी नोंदणीसाठी आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 9,337 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पणन महासंघाच्या माध्यमातून एकूण 18 शासकीय खरेदी केंद्र सुरू आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नळ विहिरा या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या कलिंगडाच्या शेतात अक्षरशः कलिंगड पिकाचा चिखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्या एका शेतकरी कुटुंबातील चिमुकलीने एक व्हिडिओ बनवलाय. प्रशासन पंचनामे करण्यासाठी शेतात न आल्यामुळे मुलीनं व्हिडिओमध्ये तक्रार केली आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश पवार यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट चिमुकलीच्या शेतामध्ये नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश. मराठवाड्यात मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. हळद, भुईमूग, ज्वारी, कांद्यासह फळबागांचं यात मोठं नुकसान झालंय. सर्वात जास्त फटका बीड जिल्ह्याला बसलाय. एकट्या बीडमध्ये 4.5 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. वर्ध्यात मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसानं हजेरी लावली. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. पेरणी करायची की नाही अशी द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडलाय.
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने आता थोडी उसंत घेतली आहे, मात्र उद्या आणि परवा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जळगावाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे 4,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. त्यातील काही शेतीचे पंचनामे झाले असून काही भागातील पंचनामे सुरू आहेत. तर या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेताच खरीप पूर्व मशागतीची कामं शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केली आहेत. रासायनिक खतं बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांवरती गर्दी करतात. कोल्हापुरातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 8 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नागपुरातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालाय. नागपुरात कोरोनाचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. देवस्थान इनामी वर्ग 3च्या जमीन खालसा करून त्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागणीसाठी सांगलीतील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस पक्षानं शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या दाबडी इथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत अशी मागणी काँग्रेसनं केली. सिल्लोडच्या लिहाखेडी सारोळा चौफुली इथं सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन केलं. सिल्लोडमध्ये हिंदू तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. यावेळेला दोघी गडावरती नतमस्तक झाल्या. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. गड परिसरात राजकीय कारकिर्दीच्या छायाचित्रांचे मोठे मोठे बॅनर्स लावण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या 340व्या पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी डॉक्टर यशवंत माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेचा आढावा घेतला. संत तुकाराम महाराजांच्या पायी पालखी सोहळा देहू देवस्थानकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी यांना चंदन उटी लावण्यात आलेली आहे. यासोबतच रसदार फळांचा नैवेद्य दाखवला आहे. शशांक आणि लता आगवण्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. या दोघांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जेसीबीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना माळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी आगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील आगवणेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर निलेश चव्हाण याच्या पोलीस कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ केली आहे. वैष्णवी आगवणे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. वैष्णवीने गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का असा सवाल आता उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे वैष्णवीने गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. मवियाच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्यामुळे तक्रार करत पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी व्हावी अशी मागणी मवियाच्या महिला नेत्यांनी केली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात जोरदार हल्लाबोल केलाय. चाकणकर रश्मिका मानधना आहेत का? चाकणकर कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत असा सवाल उपस्थित करत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. विरोधकांची टीका मी स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांना परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्यक्ष उत्तर देणं टाळलंय. वैष्णवी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतायत असंही चाकणकर म्हणाले. उपसभापती नीलम गोरे यांनी महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीला स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर होत्या. या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातील महिलांना बोलवण्यात आलं होतं. राज्य महिला आयोगातील रिक्त पदं भरण्यात येतील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयावर विभागीय बैठका घेण्यात येतील असं नीलम गोरे म्हणाल्या. तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचाराविरोधी काम करावं, काहींना आरोपांचं भांडवल करायचंय त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील गोरे म्हणाल्या. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले, मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. अर्थ खात्याच्या चाव्या अजित पवारांकडे तरी सुद्धा त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं नाही. हीच अडचण कृषी मंत्री कोकाटे यांनी बोलून दाखवली. अशा शब्दात राजू शेट्टींनी कोकाटेंसह अजित पवारांना टोला लगावलाय.
पुण्याच्या नारायणगाव इथल्या शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांनी शेती आणि शेती उत्पादनाबाबत व्यथा मांडल्यात. यावरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राज्याच्या कृषी विभागाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तुम्ही आम्हाला लोकांचं मन जिंकण्याचा मार्ग दाखवला, त्यामुळे आम्ही राज्यात लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला. महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं कौतुक केलं आहे. गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय. गिरीश महाजनांचा पक्ष तरी जागेवर ऐका. भ्रष्ट ठेकेदार आणि लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेत. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडणाऱ्यांसाठी भाजपनं दलाल म्हणजेच गिरीश महाजनांना नेमलंय, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय. संजय राऊत केवळ बडबड करतात, दलाली करण्याचं काम राऊतांनीच केलंय. त्यांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालंय, असा हल्लाबोल गिरीश महाजनांनी केलाय. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी नीलम गोरेंवरती निशाणा साधलाय. आम्ही महिलांची भरपूर कामं करतो असं गोरे सांगतात, मात्र त्या केवळ स्वतःचं भलं करतात, अशी टीका ठाकूर यांनी केली. शिवसेना उभाटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाराजी व्यक्त केली. संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे नाराजी असल्याची कबुली बडगुजर यांनी दिली. नागपुरात कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने युती केली आहे. जिल्ह्यातील मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाने युती पॅनल निवडून आलेला आहे. त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे बाबा गुजर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.